हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. कागल तालुक्यातील सेंडूर येथे 7 फुटाहून अधिक लांबीची मगर ओढ्यामध्ये सर्पमित्रांच्या मदतीने पकडली गेली. वन विभागाच्या ताब्यात देऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर मगर हाय रे नाही रे ते लाकूडच आहे या वक्तव्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. याचीच प्रचिती शेंडूर येथे खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांना आली. ओढ्यामध्ये लाकडाच्या ओंडक्यासारखा दिसणारा भाग खरोखरच मगर निघाली आणि हे तरुण केवळ नशीब बलवत्तर म्हणून मगरीच्या हल्ल्यापासून बचावले. याबाबत मिळालेली माहिती अशी, अवधूत सुतार व वैभव मेथे हे दोघेजण सेंडूर गावाच्या पूर्वेला असलेल्या तलावाकडील बाजूच्या ओढ्यामध्ये शनिवारी रात्री 8च्या सुमारास खेकडे पकडण्यासाठी गेले होते. तरुणांना ही मगर लाकडाचा ओंडका असल्याचे वाटले म्हणून अवधूतने खेकड्याच्या दिशेने पकडण्यासाठी हातही पुढे केला. इतक्यात मगरीने हालचाल केल्यामुळे दोघेही सावध झाले आणि अवधूतने हात मागे झटकला. त्याच्या पूर्णपणे लक्षात आले की हा लाकडाचा ओंडका नसून मगरच आहे. त्या मगरीला पाहून दोघांचेही धाबे दणाणले. त्याने तातडीने सर्पमित्रांना ही माहिती देऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला. इतक्या रात्री वन विभाग येण्याची शक्यता कमी असल्यामुळे सर्पमित्र कृष्णा तेलगुडे, पंडित मेठे, पोपट चव्हाण यांनी या ठिकाणी तातडीने धाव घेतली. दरम्यान मगर कॉन्क्रीट बंधाऱ्याच्या खालील बाजूस असलेल्या पाण्यात सातत्याने जागा बदलत होती. सलग 3 तास तिच्या मागावर राहून सर्पमित्रांनी शितापीने तिला जेरबंद केलं. सकाळी वन विभागास याबाबत कल्पना देऊन त्यांच्या ताब्यात दिली. वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी ही मगर नेण्यात आली. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कोल्हापूर.